गुड आफ्टरनून गाईज. बोल पुढे. काय करताय तुम्ही? खूप येते टीव्ही येते फोटो येते आते काम करते आई इथे फुल आहे आई इथे टीव्ही इथे कार येते मम्मी ते एक होते माझी पण एक होते आता झालं एक एक आता मी काय एक मिनिट जाऊ नका मी अजून स्टार्टिंग केलीच नाहीये. गुड आफ्टरनून गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघितलंच असे मगाशी ज्ञानेशने काय बडबड केली. तर बडबड केली म्हणजे त्याने व्हिडिओ स्टार्ट पण केला, एंड पण केला आणि व्हिडिओ क्लोज पण केला. तर त्याचं त्यालाच नाही कळत आणि काय केलं ते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज आहे शुक्रवार. तर ज्ञानेशला मी आज शाळेत नाही पाठवलेला आहे कारण ज्ञानेशचा ना एक प्रोजेक्ट आहे. तर तो प्रोजेक्ट मला आता कंप्लीट करायचा आहे. तर म्हणजे स्क्रॅप बुक. तर मी काल ती स्क्रॅप बुक आणली होती आणि अर्धा प्रोजेक्ट झाला आहे. म्हणजे मी यूट्यूबमध्ये किंवा आपलं जे क्रोम ब्राउझर असतं त्यावरती मी काही जे बॉडी पार्ट असतात तर मी ते फोटो स्क्रीनशॉट करून घेतलेले आहेत, काढून घेतलेले आहेत. तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ते बॉडी पार्ट 5 बॉडी पार्ट स्वतः तुम्ही ड्रॉ करायचे आहेत आणि ते तुम्ही स्क्रॅप बुकवरती स्टिक करायचे आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे. तर तेच. तर मी ते सगळे फोटो वगैरे मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहेत. आता ते ड्रॉ करेल. तो एक प्रोजेक्ट बाकी आहे ज्ञानेचा. तर तेच बॉडी पार्ट, त्यानंतर स्मॉल बिग, त्यानंतर परत वन मेनी, त्यानंतर खूप काय असे 3 आहेत ते त्याला म्हणजे त्याचे इंग्लिशचेच आहेत तिन्हीसुद्धा. तर ते प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे आणि तो प्रोजेक्ट आज मागितला होता. तर सगळे दिवस एवढे पटापट जातात, सगळे दिवस खूप कामामध्ये जातात. तर वेळच नाही भेटला. काल मी अर्धा काम केलेलं आहे, आज मी अर्धा काम करेल. तर आज मी त्यांचा प्रोजेक्ट कंप्लीट करेल, मग त्याला मी उद्या शाळेत पाठवेल. तर आज मी त्याला यासाठीच नाही शाळेत पाठवलेलं कारण आज त्याला प्रोजेक्ट सांगितला होता. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज आहे शुक्रवार. तर तुम्हालाही माहीत आहे आईच्या नाकाचं ऑपरेशन झालं आहे आणि श्रावण चालू होता त्यामुळे आईने असं काही खाल्लं नाही. तुम्हाला माहीत आहे जेव्हा आपलं कुठलाही हाड असेल वगैरे, हाडाचं जर ऑपरेशन झालं असेल ना त्यावेळेस आपण ना असं सूप पितो, म्हणजे पाया सूप किंवा जे चिंबोरी वगैरे असे चिंबोरीचं सूप वगैरे पितो. तर कसं आहे ना आम्ही आईला तर काय चिंबोरीचं सूप मला काय देता नाही आलं, पण खूप दिवस झाले तर माझ्या आधीपासून मनात होतंच की आईला पाया सूप द्यायचा म्हणून. तर तेच. तर आता आणि तसं मी ना ऑर्डरसुद्धा मी काल रात्री ऑर्डर दिली होती पायाची. आणि ते म्हणजे इथे एक शॉप आहे कल्याणमध्ये, तिथे रात्री ऑर्डर द्यायची. ते सकाळी पहाटे आपल्याला छान मसाल्याचे म्हणजे ते पाय भाजून वगैरे ते तुकडे वगैरे करून देतात. तर मी त्या सकाळी आणलेले आहेत. तर तेच आता आई पटापट, कारण मला सूप करता येत नाही, आईला सूप करता येतो. तर आता आई पटापट सूप करेल. आणि आज शुक्रवार आहे तर आणि आई पण आहे. खरं म्हणजे आई आज जाणार होती मग मी आईला थांबवलं. आईला बोलली तू उद्या जा. तर आणि आज आईच्या आवडीचं जेवण आहे. तर आईला बागडे खूप आवडतं त्यामुळे मी छान मस्त बागडे आणलेले आहेत आणि चिकन. तर चिकन रस्सा करणार आहे, बागडे फ्राय करणार आहे आणि त्याचबरोबर पाया सूप. तर आजचा हा बेत आहे कारण आज शुक्रवार आहे. आणि कसं आहे ना आता आई इथे आहे म्हणून आम्ही खातो वगैरे. मी आणि आई बदलापूरला गेली, आई एकटीच असते त्यामुळे आई तर नाहीच खात, मी पण नाही खात. हां, जेव्हा आम्ही दोघी एकत्र येतो तेव्हा आम्ही खातो, असं आहे. तर आता पटापट सुरुवात करूया जेवणाला. गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वेळ आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात मी काल रात्री हे इथे ना एक मटन शॉप आहे, तिथे तुम्हाला चिकन पण मिळतं. चिकन, मटन, पाय, मुंडी, भेजा, तुम्हाला जेही हवं ते सगळं मिळेल तिथे. म्हणजे पाय, मुंडी,
व्हेजा, चिकन, मटन, कारण ते चिकन शॉपच आहे. तर मी काल रात्री ऑर्डर दिली होती, त्यानुसार मला आज सकाळी हे पाय हे 4 पाय मी घेऊन आलेले आहे. आणि हे जे 4 पाय त्यांनी छान मस्त कट वगैरे करून छान म्हणजे क्लीन वगैरे करून कट वगैरे करून मला दिलेले आहेत. तर इथे आईने फोडणीसाठी छान मस्त असा लसूण टेचून घेतलेला आहे. आणि कुकरमध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे आणि साधारणपणे 2 चमचे तूप ॲड करायचं आहे. आणि तूप गरम झाल्यानंतर आपल्याला खूप सारं लसूण टेचून ॲड करायचं आहे. त्याचबरोबर इथे कांदा ॲड करायचा आहे. कांदा छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो पण छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये तुपाचा थोडा जास्त वापर करा. साधारणपणे 3 ते 4 चमचे तुपाचा वापर करा. कारण आता मी सध्या फोडणीसाठी 2 चमचे मी तूप ॲड केला होता, पण नंतर मला कळलं की नाही, जास्त तूप टाकावं लागणार आहे. नंतर मी पुन्हा 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला हळद आणि खूप सारं गरम मसाला ॲड करायचा आहे. खूप सारं म्हणजे साधारणपणे आपल्याला 4 ते 5 चमचे गरम मसाला यामध्ये ॲड करायचा आहे. कारण आपण पाया सूप करतो आणि पाया सूपमध्ये जास्त करून गरम मसाल्यामध्येच हे पाया सूप केला जातो. तर आणि थोडं इथे लाल तिखट ॲड केलेली आहे. आता हा जो पाया सूप आहे, तर आपण हे जे हळद आणि जो गरम मसाला ॲड केला होता तो छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आईने थोडंसं खोबरं ॲड केलेलं आहे. यामध्ये वाटण ॲड करतात. तर आता वाटण नाही आहे, तर म्हणून आईने खोबरं ॲड केलेला आहे. जो आपलं सुकं खोबरं असतं ते किसून घेतलेला आहे आणि तो ॲड केलेला आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आम्हाला थोडंसं वाटलं की बाबा आता तुपाची खूप गरज आहे, म्हणून आम्ही आता वरतून 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. कारण हे जे वाटण म्हणजे हे आपण जे कांदा, टोमॅटो आणि जो खोबरा ॲड केला होता तो छान मस्त शिजवून द्यायचा आहे. आता आपण हे जे पाय आहेत, हे पाय छान कुकरमध्ये ॲड करून छान मस्त असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की पाया सूप मला करता येत नाही, पाया सूप आईला करता येतो. आणि आईचं नाकाचं ऑपरेशन झाल्यापासून मी आईला सूप वगैरे दिलंच नाही. आणि ना जेव्हाही कुठलंही आपलं शारीरिक ऑपरेशन झालं असतं तेव्हा तुम्ही चिंबोरी, मुठे, खेकडा याचा सूप करून प्या, किंवा हे जे पाया सूप असतो तुम्ही पाया सूप प्या. कारण तो आपल्या हाडांसाठी खूप छान आणि चांगला लागतो. त्याच्याने आपल्या ज्या जखमा वगैरे असतात ना त्या बऱ्या होण्यास खूप मदत होते. आपलं ऑपरेशन वगैरे झालं असेल कुठल्याही म्हणजे शारीरिक कुठलंही, तर त्यासाठी हे खूपच लाभदायक आहे. आणि मी तुम्हाला कारण कसं आहे ना, गावाकडे जेव्हा पेशंट असतो, जेव्हा तो ऑपरेशन करून घरी येतो ना, तेव्हा त्याला हे खूप सारे सूप दिले जातात. कारण हे जो पाया सूप आहे याच्याने आपली हाडं छान मस्त असे स्ट्रॉंग बनतात. तर ही मंद गॅसवरती आपल्याला हे जे पाय आहेत छान मस्त शिजवून घ्यायचे आहेत. आणि तर इथे आईने गॅस बारीक केलेला आहे आणि मंद गॅसवरती आईने छान मस्त अर्धा तास हे पाय शिजवून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपला पाया सूप छान मस्त तयार झालेला आहे. आणि एकदम टेस्टी असा लागतो हा पाया सूप. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा.
तर इथे मी आधी स्टीम राईस करून घेणार आहे आणि एकाच कुकरमध्ये मी 2 गोष्टी शिजून घेणार आहे. कुकरमध्ये पाणी ॲड केलेलं आहे, 1 प्लेट ॲड केलेली आहे. तर मी हे जे तांदूळ स्वच्छ धुवून एका कुकरच्या डब्यात ट्रान्सफर करून घेतलेले आहे. तो डबा मी कुकरमध्ये ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. इथे मी 4 अंडी घेतलेली आहे, ते सुद्धा एका बाउलमध्ये ॲड करून त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तर इथे मी वरती कुकरच्या डब्यावरती अंड्यांचा बाउल ठेवून मी इथे 3 शिट्ट्या देणार आहे आणि कुकरमध्ये सुद्धा अंडे शिजतात. तर कुकर थोडा रिकामाच होता, तर विचार केला की चला बाबा आपण स्टीम राईस करून घेतोच आहे, तर त्याचबरोबर अंडीसुद्धा बॉईल करून होतील, म्हणून मी कुकरमध्येच अंड्यांचा बाउल ठेवून दिलेला आहे. 3 शिट्ट्यानंतर आपले ही जे अंडी आणि स्टीम राईस तयार असेल. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी अर्धा किलो चिकन आणि इथे मी बागडे आणलेले आहेत आणि इथे मी कल्याणला राहते आणि कल्याणला जी मच्छी असते तर त्याचा वाटा मिळतो. काही ठिकाणी पाव किलो अशी मच्छी मिळते, पाव किलो अर्धा किलो, पण इथे कल्याणमध्ये असे वाटेच मिळतात. तर आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे हळद, लाल तिखट आणि गरम मसाला आणि मीठ ॲड करून आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट करून घ्यायची आहे, कारण आलं लसूण मिरची पेस्ट ही आपल्याला मच्छीसाठी सुद्धा वापरावं लागणार आहे, म्हणून इथे मी आलं लसूण मिरची आणि हिरवी मिरची घेतली होती. तर आलं लसूण मिरची वाटून झाल्यानंतर मी ती एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी थोडी आलं लसूण मिरची पेस्ट ठेवून त्यामध्ये मी खोबरा आणि काजू ॲड केलेले आहेत आणि छान मस्त त्याचं आपलं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही चिकनसाठी आलं लसूण मिरची, जिरा, खोबरा आणि काजू याचं वाटण तयार करू शकतात. तर इथे आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. कांदा छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि कांदा फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 5 मिनटं वाफ द्यायची आहे. तर इथे आपलं कांदा टोमॅटो छान मस्त असं मऊ शिजलेलं आहे. आता इथे आपण काही मसाले ॲड करणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकतात मसाल्यामध्ये मी कुठले मसाले घेतलेले आहेत. तर इथे मी आगरी शाही मसाला घेतलेला आहे आणि हळद, लाल तिखट आणि जो आगरी शाही मसाला आहे, तर चिकन मटनसाठी खूप बेस्ट आहे आणि याच्याने खूप छान मस्त अशी चव येऊन जाते. खरं म्हणजे जो मसाला आहे तर या मसाल्याने एक प्रकारची तरी आणि कलरसुद्धा खूप छान येतो आणि भाजी पण खूप टेस्टी अशी लागते. जर तुम्ही कधी मसाल्याच्या दुकानात गेलात तर आगरी शाही मसाला नक्की विकत घ्या, खूप छान अशी चव येऊन जाते. आता आपल्याला हे वाटण ॲड करायचं आहे. वाटण ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की वाटण करताना आलं, लसूण, मिरची, जिरं, खोबरं आणि काजू याचं वाटण करा आणि चिकनसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटण करू शकतात, कारण मी अगदी शॉर्टकट अशा पद्धतीने हे वाटण केलेलं आहे, तर माझ्याकडे खूप कमी वेळ होता. तर आपल्या याच्यामध्ये या वाटणामध्ये थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 5 मिनटं वाफ द्यायची होती आणि तुम्ही बघितलं जसं छान मस्त आपल्या वाटणाला तेल सुटलं होतं. आता आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते चिकन यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे गॅस बारीक ठेवलेला आहे. मी यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर आपल्याला यामध्ये पाणी अजिबात ॲड नाही करायचं आहे. आपल्याला मंद गॅसवरती झाकण लावून छान मस्त हे चिकन 15 ते 20 मिनटं शिजून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती चिकनचंच पाणी होतं आणि त्याचाच रसा तयार होतो. तर तुम्ही इथे बघू शकतात की मच्छी फ्राय करायची आहे, बागडे फ्राय करायचे आहे. तर त्यासाठी इथे आईने चिंचेचा कोळ, त्यानंतर मीठ आणि आलं लसूण मिरची पेस्ट हे एका वाटीमध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आई थोडी हळद, थोडी गरम मसाला
आणि इथे मी मच्छी फ्रायसाठी सुद्धा आगरी शाही मसाला वापरणार आहे, कारण मी जसं तुम्हाला मगाशी बोलली की आगरी शाही मसाला हा कलरनी किंवा रशा छान मस्त तरी येते आणि खूप म्हणजे भाजीला एक प्रकारची चवसुद्धा येऊन जाते. तर आईने इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एका वाटीमध्ये, एका प्लेटमध्ये, आणि त्याच्यामध्ये आईने हळद, लाल तिखट, गरम मसाला ॲड केलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता या वाटीमध्ये चिंचेचा कोळ आहे, मीठ आहे, त्यानंतर आलं, लसूण, मिरची पेस्ट, आणि आईने काही मसाले ॲड केलेले आहेत, म्हणजे आगरी शाही मसाला, हळद आणि गरम मसाला ॲड केलेला आहे. छान मस्त एकत्र व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आणि मी ही मच्छी मुळात साफ करून, म्हणजे हे जे बागडे आहेत हे बागडे मुळात मी ज्या मावशी आहेत त्या मावशींकडूनच मी साफ करून आणले होते. तर तुम्ही इथे बघू शकतात. तर इथे अशा पद्धतीने आई छान मस्त हे जे बागडे आहेत छान मस्त असे हे आई मॅगिनेट करून घेते. आणि आईने जी पेस्ट तयार केली होती, म्हणजे आलं, लसूण, मिरची पेस्ट, चिंचेचा कोळ आणि मसाले ॲड केले होते, ते सगळं एकजीव करून एकत्र करून ते सगळे हे जे बागडे आहेत या बागड्यांना छान मस्त असं लावून घ्यायचं आहे. तर इथे आई अशा पद्धतीने हे बागडे मॅगिनेट करत आहे. तर मी तुम्हाला सांगेल की कसं माहीत आहे का, आईच्या हातातले तुम्ही कधी मच्छी, चिकन, मटण कधी खाल्लं आहे का? कारण कसं आहे ना, आईच्या हाताला खूप चव असते. आणि मी तुम्हाला सांगेल की माझ्या आईला चिकन, मटण, मच्छी खूप छान अशा पद्धतीनं करता येते, खूप टेस्टी अशी करता येते. आणि मला तर मच्छी हा प्रकार अजिबात करता येत नाही. हां, मी फक्त चिकन करू शकते. मी कधीही मटणसुद्धा केलेलं नाही. त्यामुळे मला मटण आणि मच्छी वगैरे अजिबात, म्हणजे मच्छी रस्सा किंवा फ्राय अजिबात जमत नाही. हां, आता बागडे आई करतेच आहे. तर मी तुम्हाला एकच सांगेल, आईने सगळे बागडे मॅगिनेट करून घेतलेले आहेत. पण मी आता हळूहळू आईचं बघून मी बागडे करायला शिकलेली आहे. कारण आपण एखादी गोष्ट जेव्हा ती सतत बघतो तेव्हा असं कधीतरी असं वाटतं की नाही बाबा, कधीतरी ट्राय करायला काय हरकत आहे. तर मी कधी हे बागडे कधी ट्राय केले नाही आहेत, तर मी नक्की प्रयत्न करेल. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे चिकनला छान मस्त पाणी सुटलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता एक प्रकारे छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर तरीसुद्धा मी इथे थोडं अगदी झाकण ठेवून 5 मिनटं पुन्हा वाफ देणार आहे. तर तुम्ही बघू शकता रश्याला छान मस्त अशी तरी आलेली आहे. तर इथे आई हे जे बागडे आहेत, तर इथे आईने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मसाले ॲड केलेले आहेत, हळद, लाल तिखट, गरम मसाला, आणि त्या पिठामध्ये पूर्णपणे हे बागडे आपल्याला बुडून घ्यायचे आहेत, पूर्ण कोट करून घ्यायचं आहे. पूर्ण ते हे जे पीठ आहे पूर्ण बागड्यांना लावून घ्यायचं आहे. इथं मी तवा घेतलेला आहे, या तव्यावरती ऑइल ॲड केलेलं आहे. आता आपल्याला हे जे बागडे एक एक करून आपल्याला ह्या तव्यावरती सोडून घ्यायचे आहेत. आणि जेव्हाही आई येते ना तेव्हा मी बागडी आणते, आणि आईला बागडीच आवडतात. आणि बागडीची खायला पण खूप छान असंही लागतात. हां, याच्यामध्ये थोडेफार काटे असतात, पण आई बागडी खूप छान करते. इव्हन आई बागडीच नाही तर आईला सगळीच जी मच्छी आहे ती खूप छान प्रकारे करता येते. तर इथे आईने तव्यावरती हे जे बागडे आहेत छान मस्त खरपूस असे दोन्ही बाजूने मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत. तर आता पुन्हा आईने मध्ये थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे, आणि यामध्ये जे उरलेले जे बागडे आहेत ते आई अशा पद्धतीने छान मस्त फ्राय करून घेणार आहे. आणि लक्षात ठेवा, फ्राय करताना थोडं आपल्या मंद गॅसवरती ही मच्छी फ्राय करायची आहे. अधूनमधून थोडा गॅस मोठा बारीक करायचा, शक्यतो मंद गॅसवरती ही मच्छी फ्राय करा. आणि खूप छान मस्त ही मच्छी खरपूस होईपर्यंत छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल मच्छी बघून, हे बागडे बघून वगैरे. मला बागडे खूप आवडतात, आईलासुद्धा बागडे खूप आवडतात. आणि
अशा पद्धतीने आईने छान मस्त इथे बागडे हे तव्यावरती ॲड केलेले आहेत. आता इथे ही जी अंडी आहे त्या अंडी बॉईल झालेली आहे. तुम्ही बघू शकता की छान मस्त मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे छान मस्त अशी चिकनला तरी आलेली आहे. आता हे जे अंडी आहेत मी बॉईल करून घेतलेली आहेत आणि छान त्याची जी सालं आहे ती काढून घेतलेली आहेत. आता ही जी अंडी आहे ही जी अंडी आपल्या चिकनमध्ये ॲड करायची आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करताना हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, म्हणजे जो बाजूबाजूचा जो रस्सा आहे तो आपल्याला फक्त या अंड्यांवरती सोडायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने आपलं चिकन रस्सा किंवा तुम्ही चिकन अंडा करीसुद्धा बोलू शकतात तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला जर अजून रस्सा हवा तर तुम्ही यामध्ये अजून पाणी ॲड करून तुम्ही रस्सा करू शकतात. आणि मला आणि आईला अगदी लावून म्हणजे अगदी ग्रेव्ही खूप जाड अशी ग्रेव्ही आम्हाला दोघींना आवडते. किंवा आपण अशी ग्रेव्ही भाकरी चपाती बरोबर खाऊ शकतो. तर इथे अशा पद्धतीने आईने हे बागडे छान मस्त फ्राय केलेले आहेत. तर आई पुन्हा तव्यावरती ठेवणार आहे, पण आता जागा नाही म्हणून आणि ते सगळे बागडे एका प्लेटमध्ये काढायला लावलेले आहेत. तर इथे अशा पद्धतीने आईने आणि तुम्ही इथे बघू शकतात की मी जे चिकन आणलं होतं, कारण आईने जे पीठ उरलं होतं मच्छी फ्राय करताना त्या पिठातच हे चिकनसुद्धा बुडून फ्राय करून घेतलेले आहेत. खूप टेस्टी असे लागतात. आई कसं झालं जेवण आई? रस्सा कसा झालाय? चिकन रस्सा मस्त झालाय ना? ज्ञानेश मॅगी खातो हो ना? कसं झालं ज्ञानेश? अच्छा छान झालंय. तर तुम्ही इथे बघू शकता यामध्ये मी आगरी शाही मसाला टाकलेला आहे, त्यामुळे चिकन एकदम टेस्टी लागतो ना आई? तेच. आता आम्ही पटापट जेवण घेतो. आणि आता तुम्ही बघू शकता की तारक मेहता का उलटा चष्मा लावलेला आहे. आणि हे सगळं जेवण दुपारीच केलं होतं, पण आम्ही सकाळी मी काल पाणीपुरी केली होती, त्यामुळे आम्ही सकाळीच पाणीपुरी खाल्ली, त्यामुळे पोट फुल भरलेलं होतं. त्यामुळे आम्ही दुपारी अजिबात जेवण नाही केलं. दुपारी फक्त चिकनचा रस्सा आणि आईनी मच्छी फ्राय आणि मी राईस केला होता. दुपारी जेवलोच नाही. तर तुम्ही बघू शकता संध्याकाळी रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता आम्ही जेवायला बसलो आहे. तर तेच तर आम्ही डायरेक्ट संध्याकाळी जेवायला सुरुवात केली ना आई? बाकी आम्ही काल पाणीपुरी खाल्ली सकाळी आणि मग आता छान मस्त चिकन रस्सा, राईस आणि
बागडा आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की हे ना चिकनचे पीस आहेत. तर थोडं ना आईने जे मच्छीसाठी जे पीठ हे केलं होतं तांदूळ आणि लाल तिखट, तर ते थोडं पीठ उरलं होतं. त्यामध्ये आई छान मस्त चिकनचे पीस छान मस्त बोडवून ते असे तव्यावर जसं आपण मच्छी कशी फ्राय करतो सेम तशी फ्राय केले. तर हे सुद्धा खूप टेस्टी लागतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर गाईस आताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. किचनमध्ये सगळं आवरलेलं आहे. तर आता 11:30 वाजलेले आहेत. तर आता आम्ही झोपून घेतो. कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. कारण मी उद्या ज्ञानेशला मी आज स्कूलमध्ये नव्हतं पाठवलं, तर उद्या मला त्याला स्कूलला पाठवायचं आहे. आणि कसं आहे ना, भले त्याची दुपारची शाळा जरी असेल तर सकाळी उठून पटापट सगळं आवरलं आणि त्याला 12 वाजता ज्ञानेशला जेवावं लागतं. तर 12 वाजेपर्यंत सगळं जेवण रेडी ठेवते, कारण तो 12 वाजता जेवतो. कारण त्याची आणि तो 12:30 वाजता निघतो स्कूलला जाण्यासाठी. तर उद्या शनिवार आहे, उद्या त्याचा हाफ डेच असणार आहे. तर उद्या पप्पासुद्धा येणार आहेत. तर पप्पा येणार आहेत तर उद्या छान मस्त असं जेवणाचा बेत होणार आहे. आणि तुम्ही बघत असाल 2-3 दिवस सतत काही ना काही मी नवनवीन करतेच. म्हणजे काय आपल्या घरचे पाहुणे आले असतील तर आपण त्यांच्यासाठी जेवण करतोच. आणि आई वडील आले असतील तर मग आपण त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं जेवण करतोच. तुम्ही बघितलंच असेल, काल मी पाणीपुरी केली होती. त्यानंतर आज छान मस्त चिकनचा बेत. तर उद्या पप्पा येणार आहे, तर उद्या पप्पांसाठी खूप छान मस्त असा बेत असणार आहे. तर त्यामुळे आता लवकर झोपून लवकर उठायचं आहे उद्या सकाळी. आणि उद्या सकाळी मला खूप सारी कामं आहेत, तर त्यासाठी मला उद्या सकाळी लवकर उठावं लागेल. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि ना, तुम्हाला माहीत आहे का, आईच्या नाकाचं ऑपरेशन झालेलं आहे. तर आपण मच्छी मटण जेवढं खाऊ तेवढं चांगलं. म्हणजे एवढंच चांगलं, तर तात्पर्य एवढंच आहे की आपलं ही जी हाडं आहेत मजबूत होतात. आणि चिकन म्हणजे नॉनव्हेज खाणं गरजेचंच आहे. आणि आपलं कुठलंही म्हणजे ऑपरेशन झालं असेल तर तेव्हा तुम्ही चिंबोऱ्या असतात ना, चिंबोऱ्यांचा सूप किंवा खेकडे मोठे जे काही असेल ना त्याचा सूप करून प्या. किंवा आपला जे पाया सूप असतं ना तो प्या. तो आपल्या शरीरासाठी किंवा हाडांसाठी खूपच छान असतो. म्हणून मी असं ठरवलं होतं की, कारण कसं ना, मध्यंतरी श्रावण होतं त्याच्यामुळे मी काहीच आईला नॉनव्हेज वगैरे असं काहीच दिलं नव्हतं. तर आता गणपतीही झालेले आहेत आणि आईसुद्धा इथे आलेली आहे. आणि माझं आधीपासून माझ्या मनात होतं की मला आईला पायासूप द्यायचं आहे, आपण द्यायचं आहे. पण एवढं ठरलं होतं की 1.5 दिवसाचे गणपती झाल्यानंतर जेव्हा इथे ट्रीटमेंटला येईल, म्हणजे कारण डॉक्टरांनी 10 दिवसानंतर बोलवलं होतं. तर जेव्हा येईल तेव्हा माझा एक छोटासा प्रयत्न होताच की मी आईला पायासूप देईल म्हणून. आणि फायनली मी त्याला आईला आज पायासूप छान मस्त, म्हणजे पाय मी आणलेले आहेत. कारण ते ऑर्डर दिली होती आज सकाळी, मी ते पाय जाऊन आणले. तर आणि पायासूप आईला करता येतं, मला अजिबात करता येत नाही. तर मला आधीपासूनच म्हणजे मी ठरवलं होतं की आईला पायासूप द्यायचं आणि गरजेचं आहे. आपली हाडं मजबूत होतात आणि आईला ते सगळं खूप महत्त्वाचं होतं. म्हणून मी आईसाठी आज ते सकाळी अर्ली मॉर्निंग जाऊन ते पाय वगैरे आणले. आणि आईने खूप छान मस्त सूप वगैरे केला होता. आईला पायासूप करता येतो. आणि तुम्ही बघितलं असेल की आईने आज बागडेसुद्धा फ्राय केलेले आहेत. तर मला फक्त चिकन करता येतं, बाकी मटण, त्यानंतर फिश म्हणजे मच्छी, फिश किंवा बागडा फ्राय वगैरे हे मला अजिबात जमत नाही, मला येतही नाही. हां, मला फक्त चिकन करता येतं. मी चिकनचे खूप सारे प्रकार करू शकते. पण मला मच्छी किंवा मटण किंवा चिंबोऱ्या, त्यानंतर पाया सूप वगैरे हे मला अजिबात जमत नाही, मला येतही नाही. ते आईलाच येतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा आहे ना समोरच्या व्यक्तीला जे आवडतं ते जर तुम्ही तिला दिलंत खायला वगैरे, तर आणि जेव्हा ती खाल्ल्यानंतर तिला जे समाधान वाटतं ना,
त्यातच आपलं समाधान असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि कसं आहे ना, आई आता फक्त हा पुढचा ऑक्टोबरचा महिना, तर ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये आई पप्पा गावाला जाणार आहेत. आणि आई छान मस्त खरं म्हणजे आई आज जाणार होती, पण मी आईला आज थांबवलं कारण आणि आई आज म्हणजे आई 2-3 दिवस राहिले, ऑपरेशन होतं त्यासाठी सुद्धा आई 15 दिवस इथे होती. खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. आणि आता आई गावाला गेल्यानंतर आईला यायला जमेल की नाही हे मलाही माहिती नाही आहे, कारण आईला जास्त प्रवास करायला नाही जमत, तिला झेपत नाही जास्त प्रवास. दुसरी गोष्ट म्हणजे पप्पा आता अधूनमधून तर फेऱ्या म्हणजे घालतीलच वगैरे, कारण आता त्यांना कधी कधी काही बँकेचं वगैरे काही काम वगैरे असेल तर ते इथूनच ते येऊन ते अपडाऊन करतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. से गुड नाईट, बाय बाय. गुड नाईट बाबा. मी ते काय मोले बोले ॲप होते. चल व्हिडिओ एंड कर.